मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यूची सांगताही आता थातूर मातूर अहवालाने झालेली आहे आणि या अहवालामुळे आता लोकांचा न्यायालयावरचा इथल्या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे. हे मी सांगत नाही, साम TV आहे आणि त्या साम TVवर आलेली ही कॉमेंट आहे. लोकांचं म्हणणं आहे की या न्यायालयावर इथल्या सिस्टीमवर जनतेचा विश्वास उडालेला आहे. सगळे लोक कशा पद्धतीने सिस्टमला दोष देत आहेत पहा. अजून एक जणांनी काय कॉमेंट केलेली आहे, अहवाल फालतू आहे, फेक आहे सगळं. बघा, अजून एक अत्यंत महत्त्वाची कॉमेंट आहे जो खुद्द बारामतीमधील आहे. अशोक नाव आहे त्यांचं. काय म्हणतो ते, अहो हे फक्त फसवणुकीचे धंदे चालू केले आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणी 28 तारखेला लाखो करोडोचा जनसमुदाय दादांना बघायला आला होता. आमच्या तर घरापासून अगदी जवळच ही घटना घडली होती, परंतु तेथे कुठल्याही प्रकारची मोठी झाडं वगैरे काही नाही. फक्त जनतेला आणि पवार कुटुंबाला मूर्ख बनवायचं काम चालू आहे. बघा म्हणजे कशा पद्धतीने आता या अहवालावरून खुद्द रोहित पवार यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काही जण असा प्रश्न विचारतील की शरद पवार का गप्प आहेत. मित्रांनो, शरद पवार यांच्या वतीने रोहित पवार बोलत आहेत आणि तुम्हाला आता सगळ्यांना माहीत आहे की शरद पवार आता कशा पद्धतीने वयोवृद्ध झालेले आहेत, अत्यंत थकलेले आहेत, अत्यंत क्षीण झालेले आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार एकदम रास्त खडे सवाल सरकारला विचारत आहेत आणि जे विचारणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हे प्रश्न सरकारला विचारत आहे. नेमकं अजितदादांचं काय झालं? अरे बाबांनो, तिथं झाडच नव्हतं, एवढाले मोठाले झाडच नव्हते, त्यामुळे झाडाचा आणि अपघाताचा काय संबंध आहे? त्यामुळे हे प्रकरण फार आता इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे की या प्रश्नांची उत्तरे जनतेला कधीच भेटणार नाहीत असं झालेलं आहे. कारण लोकांचा आता पक्का विश्वास झालेला आहे की हा घातपात आहे आणि ज्यांनी कोणी केला त्यांना आता हे समोर येऊ द्यायचं नाही आणि याची उत्तरे जनतेला भेटू द्यायची नाहीत. आणि जर असं त्यांनी ठरवलं असेल आणि जर सरकारमधील जर कोणी बडा व्यक्ती यामध्ये सामील असेल तर मित्रांनो हे बाहेर कसं येणार? ज्या पद्धतीने DGCAने अहवाल दिलेला आहे ते पाहता आता शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की शरद पवार गप्प आहेत. शरद पवार जरी क्षीण असले, आजारी असले, जरी तुम्हाला पब्लिकमध्ये दिसत नसले, शरद पवार जरी वयोवृद्ध असले, फारसे आता पब्लिकमध्ये येऊन काम करू शकत नाहीत, येणाऱ्या प्रत्येक पब्लिक पत्रकारांची उत्तरं देऊ शकत नाही, त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, शारीरिकदृष्ट्या ते खचलेले आहेत, अगोदरच मानसिकदृष्ट्याही खचलेले आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर घरात बसल्या बसल्या ते सूचना देण्याचं काम करत आहेत. जे काही सांगायचं महाराष्ट्राला किंवा देशाला ते सांगण्याचं ते काम करत आहेत. आणि एक पद्धतीने रोहित पवार आता नवीन शरद पवार यांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत आणि रोहित पवार हे कॉम्बो आहेत. लक्षात घ्या, रोहित पवार म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोघांना एकत्र केल्यावर जे तयार होतं त्याचं नाव आहे रोहित पवार. आणि रोहित पवार मित्रांनो इतक्या सहजासहजी हे प्रकरण सोडणार नाहीत, त्यामुळे काळजी करू नका. पण तुमची आमची सुद्धा सगळ्यांची जिम्मेदारी आहे की सगळ्यांनी रोहित पवार यांच्या पाठीमागं उभं राहणं अगदी गरजेचं आहे. मित्रांनो हे आता मित्रांनो हे सरकार इतक्या सहजासहजी आता मित्रांनो रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संपूर्ण देशाला आशा लागली होती की आता या प्रकरणामध्ये काही ना काही होणार, कारण राज ठाकरे यांच्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फार किंमत आहे. राज ठाकरे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे ज्यांना संपूर्ण सरकार, फडणवीस सरकार आणि मोदी सरकारसुद्धा घाबरतं. असा एकमेव व्यक्ती आहे आणि ते व्यक्ती म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे. ठाकरे या नावातच धमक आहे, या ठाकरे या नावातच वचक आहे मित्रांनो. परंतु आता राज ठाकरे या अहवालानंतर नेमकी काय भूमिका घेतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. रोहित पवार राज ठाकरे यांना भेटून आले, त्यानंतर ताबडतोब हा अहवाल आला, हे सुद्धा पाहण्यासारखं आहे मित्रांनो. बघा म्हणजे कशा पद्धतीने राज ठाकरे यांचा दरारा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि आता या अहवालानंतर परत रोहित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये परत चर्चा होईल का? आणि यानंतर पुढं काय होणार? रोहित पवार आता पुढं नेमकी काय भूमिका घेणार? या अहवालावर लवकरच रोहित पवार एक पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मुद्दे मांडणार आहेत. सध्या त्या अहवालाचा नीट व्यवस्थितपणे रोहित पवार अभ्यास करत आहेत आणि त्यांच्याकडे काय माहिती आलेली आहे
स्वतः रोहित पवार यांनी सुद्धा अनेक माहिती कलेक्शन केलेली आहे आणि ते माहिती या सगळ्याचं विश्लेषण करून एकंदरीतपणे रोहित पवार एकदम आक्रमक पद्धतीने आता नवीन प्रश्न घेऊन महाराष्ट्रासमोर येणार आहेत आणि आपण एक अजितदादा पवार यांच्यासारखा एक उमदा नेता गमावलेला आहे आणि महाराष्ट्रातील लोकांनो त्यामुळे गप्प राहू नका आणि बोलत राहा. तुमच्या कॉमेंट नक्की मांडा. हा घात आहे का अपघात आहे? घात असेल तर कुणी केला, का केला, कशामुळे केला, हे सगळं तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की मांडा. हो.